श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ कॅबिनेटमध्ये मंजूर। मागील 10 वर्षांपासून महाराष्ट्रातील आर्य वैश्य संघर्ष समितीच्या वतीने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली जात होती। या मागणीस आज 30 सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या कॅबिनेटने मंजुरात दिल्याने उमरखेड येथील संजय गांधी चौक येथे आर्य वैश्य समाज उमरखेड यांच्या वतीने आज फटाके फोडून मिठाई वाटत आनंद उत्सव साजरा करण्यात आला। मुंबईसह छत्रपती संभाजीनगर आणि राज्यभर आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती आणि समाज बांधवांनी एकत्रित येत आर्थिक विकास महामंडळ ही मागणी ताकदीने शासन दरबारी करण्यात आली। अखेर या मागणीला यश आलं असून आज दिनांक 30 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आर्य वैश्य समाजासाठी स्वतंत्र श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात निर्णय घेण्यात आलाय। या महामंडळाला लवकरच भरीव निधीची तरतूदही राज्य शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे। या निर्णयाचं सकल आर्य वैश्य समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं। सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला। त्यावेळी आर्य वैश्य समाज अध्यक्ष सुरेंद्र कोडकीरवार यांच्यासह व्यंकटेश पेन्शनवार, डॉक्टर सचिन मामिडवार, किरण मुक्कावार, सचिन निलपवार, शेखर कोकडवार, डॉक्टर गजानन कोडकीरवार, अतुल पत्तेवार, अमोल ओमनवार, डॉक्टर धनंजय व्यवहारे, जगदीश भुसावर, रत्नाकर कौटिकवार, उमेश निलपवार, वैभव कोडकीरवार, मुकुंदा पेन्शनवार, उदय पत्तेवार, विठोबा कोकडवार सह अनेक समाज बांधव उपस्थित होते। मागील 8 वर्षापासून संघर्ष समिती आर्थिक विकास महामंडळ याच्यासाठी प्रयत्न करीत असताना आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी आज जाहीर झाला आहे। आर्थिक विकास महामंडळ झाला 6 वर्षापासून आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती समाजाच्या गरजू लोकांसाठी आर्थिक विकास महामंडळ व्हावं यासाठी संघर्षरत आहे आणि याची दखल घेऊन आमचे नेते आणि सिद्धार्थ खान माननीय सुधीर भाऊंनी आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या समितीमध्ये एकमताने निर्णय घेऊन हे महामंडळ मंजूर झाल्याचे जाहीर केले आहे। त्याबद्दल मी सुधीर भाऊचे आणि महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारचे खूप खूप धन्यवाद देतो आणि हे आर्थिक विकास महामंडळ समाजाच्या हिताचं करावं, जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुनश्च एकदा महाराष्ट्र शासनाचे जाहीर मी अभिनंदन करतो आणि विराम देतो। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ।